नसरापूर येथे 4 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणावरून सध्या पुण्यामधला जो सातारा मुंबई हायवे आहे तो गेली 1 तासापासून सध्या आंदोलकांनी ठप्प केलेलं सध्या चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। जी दुर्घटना घडली किंवा जो अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि तिचा खून करण्यात आला या प्रकरणावरून सध्या नागरिकांमध्ये संतप्त भावना आहे। हे सर्व आंदोलक जे आहे ते सध्या मुंबई आणि सातारा हायवेवरती आलेले आहेत। जवळपास 1 तासभरापासून हा जो हायवे आहे तो ठप्प पडलेला आहे। ज्या ॲम्ब्युलन्समध्ये ज्या मुलीची डेड बॉडी आहे तीच ॲम्ब्युलन्स रस्त्यावरती आडवी लावून सर्व हे आंदोलक जे आहेत ते संतप्त होऊन या रस्ता त्यांनी रोखलेला आहे। बाल महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली नाही। त्याचबरोबर ती जो आरोपी आहे त्या आरोपीवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खरं तर या आंदोलकांची आहे। आणि या आंदोलकांनी जवळपास 1 तासभरापासून हा जो हायवे आहे तो सध्या रोखले आपल्याला पाहायला मिळत आहे। पण बघू शकतोय की जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी सध्या आपल्याला बघू शकतो की या आरोपीला जो आहे तो तातडीने त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खरं तर या संतप्त आंदोलकाकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 1 तासापासून हे सर्व आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत। जोपर्यंत या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांकडून घेतली जात नाही अशी मागणी खरं तर या सर्व आंदोलकांची आहे। गेली तासभरापासून हे जे आंदोलक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। खरं तर या सर्व आंदोलकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत आणि मुंबई ते सातारा जो हायवे आहे तो हायवे त्यांनी पूर्णपणे रोखलेला आहे। सध्या आपण चित्र बघू शकतोय की अनेक गाड्या ज्या आहेत ते सध्या रस्त्यावरती मोठी रांग लागलेली सध्या दुतर्फावर दोन्ही बाजूला एकीकडे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या आणि साताराकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते गेली 1 तासभरापासून हा जो हायवे आहे तो पूर्णपणे ठप्प झालेलं चित्र जे आहे ते सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सर्व प्रकरण झाल्याने या प्रकरणावरून ह्या नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावरत झालेल्या आहेत। ही जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी घेऊन या सर्व नागरिकांनी थेट हायवे गाठला आणि हायवेवरच ठिया मांडून सध्या हे सर्व आंदोलक जे आहेत ते संतप्त नागरिक जे आहेत या रस्त्यावरती बसलेले आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, या छोट्याशा चिमुरडीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून मागे हटणार नाहीत अशी भूमिका खरं तर या नागरिकांनी घेतलेली सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळत आहेत। आज राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी सुद्धा पीडिताची घरी जाऊन भेट घेतलेली होती। मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून दिली होती। त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या सर्व नागरिकांशी चर्चा केली होती। मात्र जोपर्यंत ॲक्शन घेत नाहीत तोपर्यंत आम्ही या रस्त्यावरून हटणार नाहीत अशी भूमिका घेतलेली होती। बाल आयोगाला या प्रकरणाची कुठलीही खबर नव्हती। यामुळं खरं तर जास्त संताप जो आहे तो या नागरिकांमध्ये आलेला सध्या आपल्याला पाहायला मिळत होता। आपण बघू शकतो की हे सध्याचं चित्र आहे मुंबई आणि सातारा हायवेवरचं। सर्व नागरिक जे आहेत ते सध्या जे आंदोलनकर्ते आहेत ते रस्त्यावरती ठाण मांडून बसलेले आहेत। पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र सध्या जी मधोमध दिसती त्या ॲम्ब्युलन्समध्ये त्या चिमुरडीची डेड बॉडी जी आहे ती यामध्ये आहे आणि सर्व नागरिक आम्ही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही जोपर्यंत मुख्यमंत्री या ठिकाणी येत नाहीत आणि आमच्याशी सकारात्मक संवाद साधत नाहीत। मुख्यमंत्री जोपर्यंत ॲक्शन मोडवरती येत नाहीत तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाहीत अशी खरं तरी भूमिका जी आहे ती आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। आणि दोन्ही बाजूला म्हणजे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरती त्याचबरोबर ती साताराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती सुद्धा हे नागरिक जे आहेत ते अगदी ठाण मांडून बसलेले आहेत। त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत, संतप्त भावना आहेत। जोपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्री आमच्याशी येत नाही, संवाद साधत नाहीत किंवा आम्हाला न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाहीत ही ठाम भूमिका जी आहे ती आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे। आणि सध्या आपण बघू शकतो की सातारा मुंबई हायवेवरती मोठ्या गाड्यांच्या ज्या रांगा आहेत त्या गेली 1 तासभरापासून हे सर्व ट्रॅफिक जे आहे ते जाग्यावरती ठप्प झालेलं आहे, जाग्यावरती थांबलेलं आहे। पोलीस सुद्धा सध्या कुठलीही कारवाई न करता सध्या जागेवरती थांबलेले आहेत कारण की या सर्व नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असणार आहोत अशी भूमिका घेतलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये अनेक महिला आहेत, त्याचबरोबर अनेक पुरुष सुद्धा एकाच जागेवरती गेली तासभरापासून जे आहे ते सध्या मुंबई सातारा हायवेवरती हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। गेली 1 तासभरापासून ही जी वाहतूक आहे ती वाहतूक ठप्प झालेलं चित्र जे आहे ते सध्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यामधल्या वडगाव ब्रिज म्हणजे मुंबई पुणे जो हायवे आहे त्या यावरती जो वडगाव ब्रिज आहे त्या वडगाव ब्रिजवरचं हे चित्र आहे। सध्या आपण बघू शकतोय की अनेक नागरिक जे आहेत या ठिकाणी संतप्त झाले आहेत, त्यांनी रस्ता रोको केला आहे। जोपर्यंत या प्रकरणावरती मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री ॲक्शन मूडवरती येत नाहीत, मुख्यमंत्री या ठिकाणी येत नाहीत
त्याचबरोबर ती बाल आयोगावरती कारवाई जी आहे ती केली जात नाही तोपर्यंत आम्ही आमच्या या आंदोलनाच्या भूमिकेवरती आहे ते ठाम असणार आहोत, अशा खरं तर या आंदोलनकर्त्यांनी पवित्रता घेतलेला आहे. आणि दोन्ही बाजूला जवळपास खरं तर शेकडो जे आंदोलनकर्ते आहेत ते या रस्त्यावरती बसलेले आहेत. त्यांचा जो अनावर आहे, जो टाहो आहे, खरं तर दुःखाची वेदना आहे. आणि या सर्व गोष्टी मनामध्ये साठवत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असणार आहोत, अशी भूमिका खरं तर या आंदोलनकर्त्यांनी घेतलेली सध्या चित्र जे आहे ते सध्या म्हणजे पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळं गेली 1 तासभरापासून पुण्यामधला जो हायवे आहे मुख्य खरं तर यावरती हजारो गाड्यांची रहदारी असती. ये जा या ठिकाणाहून या ज्या गाड्या आहेत त्या करत असतात. मात्र मोठा हायवे जो आहे तोच आता या आंदोलनकर्त्यांनी थांबवलेला आहे आणि एका तासभरापासून जो हायवे जो आहे तो ठप्प झालेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहेत. वडगाव ब्रिजवरती हे सर्व आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि एकाच जागेवरती 1 तासभरापासून त्यांनी ठिय्या घेतलेलं आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.